श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत पितृदोष व त्याची कारणे. तर पितृदोष हा देवकोपा इतकाच दृढ मानला जातो. देव कोपला तर दुष्काळ पडेल, पण पितर कोपले तर घरात दुष्काळ पडणे, आजारपण येणे, विनाकारण चिडचिड करणे, जेवताना भांडणे आणि अन्न खाऊ न देणे असे त्रास होतात. एखादा भ्रमिष्ट होतो, मूल होत नाही किंवा प्रखर पितृदोष असल्यास मुले अपंग जन्माला येतात, मुली नीट वागत नाहीत, आई वडिलांचे ऐकत नाहीत इत्यादी त्रासही होतात. त्यासाठी प्रत्येकाने न चुकता वर्षातून एकदा तरी पितरांच्या नावाने श्राद्ध करावे. श्राद्ध करायला जमत नसेल तर नदीच्या पाण्यात दहीभात सोडावा किंवा घरात जेवणापूर्वी अन्नाचा घास ठेवून नम्रपणे हात जोडून प्रार्थना करावी. त्याचबरोबर आपल्या हिंदू संस्कृतीत मातृपितृपूजनाला अतिशय महत्त्व आहे. तसेच मागील 2 पिढ्यांचेही स्मरण ठेवावे. पितृवर्ग ज्या लोकात राहतात त्याला पितरांचे जग किंवा पितृलोक असे म्हणतात. ते नेहमी मुक्तीची वाट पाहत तेथे वावरत असतात. तसेच ते आपल्या पुढच्या पिढीचे कर्तृत्व आणि यश अपयश पाहत असतात. त्यांचे स्मरण ठेवून श्राद्धानुसार जे अन्नदान करतात त्यांचे कल्याण होते. तसेच आई, आजी, पणजी यांच्यासाठी वृद्ध स्त्रीला अन्न आणि साडी सोयी दान द्यावी. गाईला घास द्यावा. काही पूर्वजांनी कुणाला तरी दुखवलेले असते, त्यांचे घर, मालमत्ता किंवा पैसा हडप करणे, स्त्रीवर अत्याचार करणे, एखाद्याची फसवणूक करून त्याला अन्नाला महाग करणे, एखाद्याच्या आजीला अन्न, पाणी आणि औषधावाचून तडफडून मरण येणे अशा प्रकारचे त्रास दिलेले असतात. ते सर्व शाप पुढील जन्म झालेल्या पिढीपर्यंत त्रास आणि भोग या स्वरूपात येतात. घराण्यात एखादा पाण्यात बुडून मेला, एखाद्याची फाशी, हत्या किंवा अपघात झालेला असेल, अशांच्या घरात एक पिढी सोडून पुढच्या पिढीला भयंकर कष्ट सोसावे लागतात. हे सर्व पितृदोष आहेत. ते कर्म बनून आडवे येत राहतात आणि प्रगतीला खीळ बसते. प्रामाणिक माणसाचे अंतरंग पितरांना दिसते, त्यामुळे त्यांच्याविषयी वाईट बोलू नये. एखाद्यावर पितर प्रसन्न असल्यास त्यांची भरभराटही होऊ शकते. तर ही आहेत पितृदोषाची कारणे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.